प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मंडळी. तर आज मी बनवणार आहे कच्च्या कैरीचं पन्ह, म्हणजे अगदी उन्हाळ्याचा राजाचं पेय. उन्हाळ्याची सुरुवात झाली की आठवण येते ती थंडगार कच्च्या कैरीच्या पन्ह्याची. आज मी बनवलंय अगदी झक्कास कैरीचं पन्ह. गरमी शरीराला थंडावा देणारं आणि ताजेतवानं करणारं कच्च्या कैरीचं पन्ह आज खास तुमच्यासाठी. आता कडकडीत उन्हाळा सुरू झाला आहे आणि कैरीचा सीझनसुद्धा आला आहे. तर हे पन्ह तुम्ही नक्की ट्राय करा. घामाने हैराण झालात का? तर हा उपाय बघा, घरच्या घरी बनवा टेस्टी कैरीचं पन्ह. उन्हाळ्यात एक ग्लास कैरीचं पन्ह म्हणजे एनर्जी आणि फ्रेशनेस दोन्ही. कच्च्या कैरीचा आंबट गोड स्वाद आणि थंडगार पन्ह. आजचा व्हिडिओ एकदम खूप खास आहे. लहानपणी आई बनवायची तसंच पारंपरिक कैरीचं पन्ह आज मी खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे. नॅचरल ड्रिंक तुम्हाला हवं आहे का? मग हे सॉफ्ट ड्रिंक विसरा आणि घरच्या घरी बनवा कैरीचं पन्ह. कच्च्या कैरीचं पन्ह हे उन्हाळ्यात बनवलं जाणारं पारंपरिक आणि अत्यंत लोकप्रिय पेय आहे. महाराष्ट्रात तर याला खास स्थान आहे. कच्च्या कैरीचा आंबट गोड स्वाद आणि त्याच्यात गूळ घातल्यामुळे जो सुगंध येतो ना, यामुळे पन्ह अतिशय चविष्ट आणि ताजेतवानं वाटते. उन्हाळ्यात शरीरातून घामाद्वारे पाणी आणि मीठ कमी होतात. अशा वेळी कैरीचं पन्ह शरीराला थंडावा देतं आणि उष्माघात पासून संरक्षण करण्यास मदत करतं. त्यामुळे हे फक्त चविष्ट पेय नसून आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कच्च्या कैरीमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला मदत करतं. पचन सुधारण्यासाठी पन्ह खूप उपयोगी ठरतं. त्याच्यामध्ये तुम्ही जर जिरं घातलं तर पोटाला आराम मिळतो आणि अपचन कमी होतं. तसेच शरीरात ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी ही पेय उपयोगी आहे. पूर्वीच्या काळात घराघरात उन्हाळा सुरू झाला की कैरीचं पन्ह बनवलं जायचं आणि साठवून ठेवण्याची पद्धत होती. पाहुण्यांना थंडगार पन्ह देणं ही एक परंपराच होती. आजची ही परंपरा कायम आहे आणि अनेक ठिकाणी पन्ह हे उन्हाळ्यातील खास पेय मानलं जातं. आजच्या काळात जरी बाजारात अनेक थंड पेये उपलब्ध असली तरी घरच्या घरी बनवलेलं कैरीचं पन्ह हे नैसर्गिक, सुरक्षित आणि आरोग्यदायी पर्याय आहे. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी आणि पारंपरिक चवीचा आनंद घेण्यासाठी कैरीचं पन्ह नक्की प्या. आता कडकडीत उन्हाळा सुरू झाला आहे आणि कैरीचा सीझनसुद्धा आला आहे. तर हे पन्ह तुम्ही नक्की ट्राय करा. पन्ह पिण्याचे अनेक फायदे आहेत. पहिला फायदा म्हणजे शरीराला थंडावा देतं. उन्हाळ्यात वाढलेली उष्णता कमी करून शरीर थंड ठेवते. डिहायड्रेशनपासून बचाव. घामामुळे शरीरातील पाणी आणि मीठ कमी होतं. पन्ह ते भरून काढायला मदत करतं. उष्माघात टाळायला मदत होते. गरमीत अनेक वेळा काय होतं, चक्कर येते, अशक्तपणा येतो. असं होऊ नये मग पन्ह खूप उपयोगी आहे. याच्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे. कच्च्या कैरीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्वचेसाठी हे खूप चांगलं असते. पाचवा फायदा म्हणजे पचन खूप सुधारतं. मिठामुळे अपचन, गॅस, ॲसिडिटी कमी होते. शरीराला ऊर्जा देते. साखर म्हणजेच गूळ नैसर्गिक घटकामुळे लगेच एकदम एनर्जी मिळते. थकवा कमी करते. गरमीत येणारा अशक्तपणा आणि थकवा कमी करायला मदत होते. नैसर्गिक आणि सुरक्षित एकदम हे पेय असते. बाजारातील सॉफ्ट ड्रिंकपेक्षा हे घरगुती आणि हेल्दी पर्याय आहे. म्हणून तुम्ही घरच्या घरी कच्च्या कैरीचं पन्ह हे नक्की ट्राय करा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही खूप उपयुक्त अशी रेसिपी आहे, तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खूप खूप शेअर करा.